मित्रांनो नमस्कार. आता आपण सिव्हिल प्रोसिजर कोडमधील अत्यंत महत्त्वाचे असे परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न थोडक्यात आणि एकदम फास्ट स्वरूपामध्ये तुम्हाला सांगणार आहे. CPC-मध्ये जर प्रश्न विचारले तर पहिला असा प्रश्न येऊ शकतो, हू आर नेसेसरी पार्टीज टू द सूट and what are the effects of misjoinder and non-joinder of parties. हा जो प्रश्न आहे याचं उत्तर तुम्हाला कुठे सापडेल तर तुम्ही याच्यासाठी पाहायला पाहिजे ऑर्डर 1 ऑफ सिव्हिल प्रोसिजर कोड आणि त्याच्यामध्ये जे रूल्स आहेत ते जॉइंडर ऑफ पार्टीज, त्यानंतर मिसजॉइंडर ऑफ पार्टी प्लेंटिव्स, नॉन जॉइंडर ऑफ पार्टीज, अशा प्रकारे जॉइंडर ऑफ डिफेंडंट्स, नेसेसरी पार्टीज या सर्वाची माहिती जी आहे ते तुम्हाला ऑर्डर 1 नुसार मिळेल. प्रश्नाचे फक्त तुम्ही नाव लक्षात ठेवा की अशा प्रकारचा हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो. त्याचप्रमाणे त्या प्रश्नाला ते जोडतात काहीतरी असं की स्ट्रायकिंग आउट दी ऑर ॲडिंग ऑर सबस्टिट्यूशन ऑफ पार्टीज अशा प्रकारे सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर त्याला जोडून ते कधी कधी असं विचारतात की व्हॉट इज मीन बाय रिप्रेझेंटेटिव्ह सूट, प्रातिनिधिक स्वरूपाचा दावा म्हणजे काय, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा येऊ शकतो की डिस्क्राईब द डिफरंट स्टेजेस ऑफ सिव्हिल सूट फ्रॉम द टाइम ऑफ इन्स्टिट्यूशन टिल इट्स फायनली डिटरमाइंड. म्हणजे दावा दाखल केल्यापासून फायनल होईपर्यंत किंवा थोडक्यात व्हॉट आर द डिफरंट स्टेजेस ऑफ सिव्हिल सूट अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यासाठी तुम्ही पाहायचंय ऑर्डर 4 ऑफ CPC, प्रेझेंटेशन ऑफ ए प्लेंट पासून ते तुम्ही इश्यू अँड सर्व्हिस ऑफ समन्स, रिटर्न स्टेटमेंट म्हणजे काय, ते कधी दाखल केलं पाहिजे, इफेक्ट ऑफ अपीअरन्स अँड नॉन अपीअरन्स ऑफ द पार्टीज, डिस्कव्हरी, सेटलमेंट ऑफ इश्यूज ऑफ फॅक्ट, इश्यूज ऑफ लॉ, ट्रायल, जजमेंट आणि डिक्री, ह्या वेगवेगळ्या स्टेजेसचा तुम्ही स्टडी करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, एक्सप्लेन रेस सब ज्युडाईस अँड रेस ज्युडिकेटा. तुम्हाला माहितीच आहे सेक्शन 10 स्टे ऑफ द सूट आणि सेक्शन 11 हा रेस ज्युडिकेटाबद्दलचा आहे. तर त्याचा ऑब्जेक्ट काय, त्याचे परिणाम काय याच्याबद्दल तुमच्याकडे मटेरियल आहे त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास करा. मी फक्त एक महत्त्वाचे प्रश्न आणि त्याचं रिलेव्हंट आन्सर कुठं सापडेल एवढंच या व्हिडिओमध्ये सांगू शकतो. त्यानंतर येऊ शकतं की तुम्हाला कन्स्ट्रक्टिव्ह रेस ज्युडिकेटा म्हणजे काय हे त्याच्यासोबत त्या प्रश्नाला जोडलं जाऊ शकतं. त्याचा ऑब्जेक्ट, प्रिन्सिपल्स तुम्हाला माहीत पाहिजे, त्याच्याप्रमाणे तुम्ही स्टडी करा. त्यानंतर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, डिस्कस ब्रीफली द ज्युरिडिक्शन ऑफ सिव्हिल कोर्ट. तर ज्युरिडिक्शनबद्दलचं तुम्हाला माहितीच आहे की त्याची डेफिनिशन तुम्हाला बघावी लागेल. CPC-मध्ये सेक्शन 9 UB जस्ट EB रेमेडियमचं प्रिन्सिपल, काइंड्स ऑफ ज्युरिडिक्शनमध्ये तुम्हाला टेरिटोरियल ज्युरिडिक्शन, लोकल ज्युरिडिक्शन, पिक्युनरी ज्युरिडिक्शन, ज्युरिडिक्शन रिगार्डिंग सब्जेक्ट मॅटर ऑफ द सूट, ओरिजिनल अँड ॲपिलेट ज्युरिडिक्शन आणि अशा प्रकारे तुम्हाला हे नेचर सूटचं असतं त्याच्या अनुषंगानं ज्युरिडिक्शन फिक्स होतं आणि त्या पद्धतीनं तुम्ही त्याचा स्टडी ह्या सेक्शन 9 प्रमाणे तुम्हाला करावा लागेल. त्यानंतर प्रश्न असा येऊ शकतो की डिस्कस द प्रोव्हिजन्स ऑफ सिव्हिल प्रोसिजर कोड रिलेटिंग टू द प्लेस ऑफ सुईंग. म्हणजे दावा कुठं दाखल करता येतो विथ द हेल्प ऑफ सर्टन एक्झाम्पल्स. त्याचे तुम्हाला उदाहरणं द्यावी लागतील प्लेस ऑफ सूट. तर त्याच्यासाठी तुम्ही अभ्यास करा सेक्शन 15 ते सेक्शन 21 कॅपिटल A ऑफ सिव्हिल प्रोसिजर कोड. मग सेक्शन 15 काय आहे की एव्हरी सूट शॅल बी इन्स्टिट्यूटेड इन द कोर्ट ऑफ लोएस्ट ग्रेड कॉम्पिटंट टू ट्राय इट. लोएस्ट ग्रेडमध्ये तुम्हाला डायरेक्ट कुठं अपिलेट कोर्टात दाखल करता येणार नाही. त्याची तरतूद सेक्शन 15 पासून ते सुरुवात करायची. ती सेक्शन तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सेक्शन 21 पर्यंत तुम्हाला प्लेस ऑफ सुईंग या हे ती माहिती तुम्हाला समजेल. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्सप्लेन द प्लेंट, रिटर्न ऑफ प्लेंट ऑर रिजेक्शन ऑफ प्लेंट. किंवा प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज मीन बाय प्लेंट, व्हॉट आर द कंटेंट्स ऑफ प्लेंट, अंडर व्हॉट सर्कमस्टन्सेस कॅन अ प्लेंट बी रिजेक्टेड or on what grounds and at what stages can the court permit the amendment of plaint.
ह्याच्यासाठी तुम्हाला पाहावं लागेल ऑर्डर 7 ऑफ सिव्हिल प्रोसिजर कोड. तर त्यामध्ये तुम्हाला सापडेल कंटेंट्स काय असतात प्लेंटमध्ये आणि प्लेंटची रचना कशी असते, नेम ऑफ द कोर्टपासून ते त्या पार्टीची नावं वगैरे सर्व तुम्हाला सेक्शन ऑर्डर 7, त्यानंतर रूल 9 त्यातला महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे रिटर्न ऑफ प्लेंट, रूल 10 कॅपिटल A अँड कॅपिटल B दॅट प्रोव्हाइड द पॉवर टू रिटर्न ऑफ द प्लेंट अंडर सर्टन सर्कमस्टान्सेस. त्यानंतर रिजेक्शन ऑफ प्लेंटची तरतूद आहे ती ऑर्डर 7 रूल 11 मध्ये आहे. तर त्याचे प्रोसिजर काय आहे, इफेक्ट ऑफ रिजेक्शन ऑफ प्लेंट काय होऊ शकतं, रिटर्न ऑफ प्लेंटचं काय होऊ शकतं, या ज्या तुम्ही तरतुदी आहेत त्या तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर प्रश्न कधी कधी असा येऊ शकतो, व्हॉट इज मीन बाय रिटर्न स्टेटमेंट अँड एक्सप्लेन द कंटेंट्स ऑफ रिटर्न स्टेटमेंट. किंवा प्रश्न असा येऊ शकेल, व्हॉट इज मीन बाय रिटर्न स्टेटमेंट अँड सेट ऑफ अँड काउंटर क्लेम. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा सेट ऑफ आणि काउंटर क्लेममध्ये डिफरन्स विचारला जाऊ शकतो. तुम्हाला त्याचा डिफरन्स माहीत पाहिजे, रिटर्न स्टेटमेंटचा अर्थ माहीत पाहिजे, किती दिवसात ते कायद्यानं 30 डेजमध्ये रिटर्न स्टेटमेंट द्यायला हवं फ्रॉम द डेट ऑफ सर्व्हिस ऑफ समन्स, आणि टाईम टू टाईम 90 दिवसापर्यंत कोर्ट वाढवून देऊ शकतं. ह्या काही तरतुदी आहेत त्या तुम्ही पाहून घ्यायच्या. त्यानंतर सेट ऑफ हा फक्त मनी सूटमध्येच दिला जाऊ शकतो. काउंटर क्लेम कॅन बी फाईल्ड अंडर मनी सूट ऑर एनी अदर सूट, इंजंक्शन असेल कशा पद्धतीने तुम्हाला करता येऊ शकतं. हा डिफरन्स आहे त्या दोन्हीतला, तो तुम्ही बघून घ्या. सेट ऑफ अँड काउंटर क्लेम. काउंटर क्लेम हा कुठल्याही दाव्यात करता येऊ शकतो. सेट ऑफ हा फक्त आणि फक्त मनी सूटमध्येच केला जाऊ शकतो. तर ह्या नियमानुसार तुम्ही ते तरतुदी आणि उत्तर त्यातले बघून घ्या. तुमच्याकडे बऱ्याच विषयांच्या नोट्स आहेत, तुमच्या कन्सेप्ट पण क्लिअर आहेत. आज फक्त माहीत करून घ्या की सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये महत्त्वाचे प्रश्न कुठले येऊ शकतात. कधी कधी प्रश्न असा विचारतात की डिस्कस द प्रोव्हिजन्स रिगार्डिंग अपीअरन्स अँड नॉन अपीअरन्स ऑफ पार्टीज. व्हॉट आर द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ नॉन अपीअरन्स. व्हॉट आर द रेमेडीज टू द डिपेंडंट व्हेन एक्स पार्टी डिग्री इज पास्ड अगेन्स्ट हिम. एखाद्या प्रतिवादीच्या विरुद्ध एकतर्फा निकाल झाला असेल तर त्याला कुठल्या तरतुदी आहेत, काय तो करू शकतो, याबाबतचे CPCतले नियम तुम्हाला माहिती आहेत का, हे विचारलं जाऊ शकतं. आणि त्यासाठी तुम्ही ह्या ऑर्डर 9 ह्याच्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती ऑर्डर 9 मध्ये मिळेल. जर फक्त वादी हजर असेल, प्रतिवादी हजर नसेल तर काय केलं जाऊ शकेल, कधी कधी फक्त डिफेंडंट आहे आणि वादी आला नसेल तर कोर्ट काय करू शकेल ऑन द डेट ऑफ हिअरिंग. तर या सर्व गोष्टी तुम्ही एक्स पार्टीचं आणि एक्स पार्टी ऑर्डर झालीच तर प्रतिवादी काय करू शकेल, पुन्हा त्याच्या विरुद्ध अपील करू शकेल का, सिटिंग असाइडचा अर्ज करू शकेल का त्याच कोर्टामध्ये, पुन्हा त्याला लिमिटेशन किती, याबद्दलचे सगळे तुम्ही तरतुदी बघून घ्यायच्या. त्यानंतर प्रश्न येऊ शकेल, डिस्कस इन डिटेल द प्रोव्हिजन्स अंडर सिव्हिल प्रोसिजर कोड रिगार्डिंग दी अपॉइंटमेंट ऑफ कोर्ट कमिशनर. तुम्हाला माहिती आहे की कोर्ट हे कधी कधी एखाद्या विशिष्ट कामाकरता, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या फॅक्ट फाईंड करण्याकरता, मेजरमेंटसाठी, किंवा शेतामध्ये खरंच रस्ता आहे का नाही याची चौकशी करण्याकरता, किंवा अकाउंट बरोबर आहेत का नाही ते बघण्याकरता कोर्ट कमिशनची नेमणूक करते. मग त्याच्या तरतुदी मात्र तुम्हाला माहीत पाहिजे. तर कोर्ट कमिशनच्या तरतुदीसाठी काय पाहाल तुम्ही, तर सेक्शन 75 to 78 ऑफ CPC याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आणि त्याचबरोबर ऑर्डर 26 ऑफ सिव्हिल प्रोसिजर कोड हे तुम्ही व्यवस्थितपणे पाहायला पाहिजे. त्यामध्ये काय पाहाल, व्हेन कोर्ट कॅन अपॉइंट द कमिशनर, कमिशनरच्या पॉवर्स, व्हॉट आर द पॉवर्स ऑफ कमिशनर, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ हिज रिपोर्ट, आणि त्याच्या ज्या तरतुदी आहेत इतर मायनर तरतुदी आहेत त्यामध्ये की कमिशन कुठलं कशा प्रकारे काम करावं, दोन्ही पार्टीला नोटीस द्यावी वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही, म्हणजेच उदाहरणार्थ त्याच्या पॉवर्स ऑफ द कोर्ट कमिशनर अँड ड्युटीज ऑफ द कोर्ट कमिशनर. जिथं पॉवर आली तिथं ड्युटी आली. तर अपॉइंटमेंट, पॉवर्स, ड्युटीज ऑफ कमिशनर, त्याच्या रिपोर्टची इव्हिडेन्शियरी व्हॅल्यू, त्यानंतर कमिशनरचे काही राईट्स पण असतील. राईट्स ऑफ द कमिशनर काय आहेत, त्याची फी त्याला मिळवण्याचा अधिकार आहे वगैरे वगैरे, सगळ्या त्या पॉवर्स त्याच्या लिहून टाकायच्या. त्यानंतरचा प्रश्न येऊ शकेल तुम्हाला, व्हॉट स्टेट अँड एक्सप्लेन द प्रोव्हिजन्स रिगार्डिंग अपॉइंटमेंट ऑफ रिसिव्हर. म्हणजे कमिशनर नसेल तर रिसिव्हरची तरी किंवा शॉर्ट नोट वगैरे येऊ शकते. वेन कोर्ट कॅन अपॉइंट रिसिव्हर इन अ पर्टिक्युलर सूट. तर अपॉइंटमेंट ऑफ कोर्ट रिसिव्हर याबद्दलचे सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर
ह्या रिसिव्हरची डेफिनिशन कुठेही तुम्हाला दिसणार नाही, परंतु प्रोव्हिजन्स मात्र तुम्हाला सापडतील. तर त्या प्रोव्हिजन्स तुम्ही बघून यायला हव्यात. ऑर्डर 40 ऑफ सिव्हिल प्रोसिजर कोड डील्स विथ द अपॉइंटमेंट ऑफ रिसिव्हर. याचा ऑब्जेक्ट काय आहे? द ऑब्जेक्ट ऑफ द अपॉइंटमेंट ऑफ अ रिसिव्हर इज the protection or preservation of property for the benefit of the person who have an interest in it until the proceeding is decided by the court. कधी कधी काय असते की डिस्प्युटेड प्रॉपर्टी असते आणि ती एकाच पार्टीच्या जर ताब्यात ठेवली तर दुसऱ्या पार्टीचं नुकसान होऊ शकतो. अशी जर काही केस असेल तर इन सच केस कोर्ट कॅन अपॉइंट दी कोर्ट रिसिव्हर. फॉर एक्झाम्पल पार्टिशन सूट आहे, अनेक प्रॉपर्टीज आहेत, त्याचं भाडं जमा होत आहे आणि ते भाडं फक्त एकच प्रतिवादी गोळा करत असेल तर त्या प्रॉपर्टीचं देखभाल करणं, भाडं गोळा करणं, ते कोर्टात जमा करणं याकरता कोर्टाचा रिसिव्हरची नेमणूक कोर्ट करू शकतं ऑन ॲप्लिकेशन ऑफ आयदर ऑफ द पार्टीज. अशा प्रकारे अपॉइंटमेंट ऑफ कोर्ट रिसिव्हर. मग त्या रिसिव्हरच्या पॉवर्स आल्या, ड्युटीज आल्या, त्याच्या जे काही पॉवर ड्युटीज वगैरे आहेत त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. ते शॉर्ट नोट क्वेश्चन आहेत हे. त्यानंतर कधी कधी काय होतं की एक्सप्लेन दी अटॅचमेंट of the properties or provisions of attachment of property before judgment. तर proper attachment of the property can be before judgment and in execution proceeding also. तर अटॅचमेंट बिफोर जजमेंटची तरतूद पाहून घ्या. त्यानंतर बऱ्याच वेळा प्रश्न हे सर्व्हिस ऑफ समन्स बद्दल सुद्धा विचारतात. ते कशी येऊ शकेल? स्टेट द डिफरंट मोड्स ऑफ सर्व्हिंग ऑफ समन्स अंडर सिव्हिल प्रोसिजर कोड. मग आता सर्व्हिस ऑफ समन्ससाठी तुम्ही काय बघाल? त्यासाठी तुम्ही सेक्शन 27 ऑफ CPC अँड ऑर्डर 5 रूल 1-2 फर्दर रूल्स आहेत त्याच्यामध्ये. ऑर्डर खूप मोठी आहे ती. ऑर्डर 5 रूल 1, 2, 3, 4 तुम्हाला सापडतील. त्यामध्ये तुम्हाला सापडेल की सबस्टिट्युटेड सर्व्हिस. तर नेहमी परीक्षेत प्रश्न विचारताना हाऊ टू सर्व दी समन्स, व्हॉट इज मीन बाय सबस्टिट्युटेड सर्व्हिस, हाऊ टू इफेक्ट दी सबस्टिट्युटेड सर्व्हिस, असे हे ऑर्डर 5 जो आहे तो खूप मोठा आहे. व्यवस्थित रूल्स सगळे बघून घ्या. त्यामध्ये जवळपास 20च्या जवळपास रूल्स आहेत ते बघून घ्या. पण सर्व्हिस ऑफ समन्स, मोड्स ऑफ सर्व्हिस ऑफ समन्स, सबस्टिट्युटेड सर्व्हिस याबद्दल बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. आणि त्या पुढचा प्रश्न असा येऊ शकेल तुम्हाला की डिफाईन अ डिक्री. व्हॉट आर द डिफरंट काइंड्स ऑफ डिक्री पास्ड अंडर सिव्हिल प्रोसिजर कोड. पॉइंट आउट द डिस्टिंक्शन बिटवीन अ डिक्री अँड ऑर्डर. डिक्री आणि ऑर्डरमध्ये काय फरक आहे हे तुम्हाला माहिती आहे का हे बघितलं जाईल. त्यासाठी तुम्हाला सेक्शन डेफिनिशनच्या सेक्शनमध्ये सेक्शन 2 सब क्लॉज 2 मध्ये डिक्रीची डेफिनिशन तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुम्हाला ऑर्डरच्या डेफिनिशन दिसतील आणि त्या डिक्रीबरोबरच तुम्हाला मुद्दाम जाणून बुजून त्याच्या पुढचं विचारू शकतील. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द प्रिलिमिनरी डिक्री अँड फायनल डिक्री. So decree can be preliminary decree, decree can be final decree, sometimes a partly preliminary and partly final अशी सुद्धा डिक्री असू शकते. तुम्हाला माहित आहे का नाही पहा की व्हॉट इज मीन बाय प्रिलिमिनरी डिक्री. वेन दी कोर्ट पासेस दी डिक्री अँड समथिंग इज रिक्वायर्ड टू बी डन आफ्टर पासिंग द डिक्री, इन दॅट केस प्रिलिमिनरी डिक्री इज पास्ड. फॉर एक्झाम्पल इन रिडम्पशन ऑफ मॉर्गेज सूट. जर रिडम्पशन ऑफ मॉर्गेजचा जर दावा असेल तर जर प्रॉपर्टी रिडीम करण्याचा अधिकार वादीला आहे असं कोर्टानं घोषित केलं तर त्यानंतर कोर्ट प्रिलिमिनरी डिक्री करतं, प्राथमिक डिक्री करतं की मग त्यामध्ये त्यानं पैसे भरले पाहिजेत. हे सगळं प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फायनल डिक्री होते. तर पार्टिशनच्या सूटमध्ये पण कधी कधी प्रिलिमिनरी डिक्री असते. जिथं हाऊस प्रॉपर्टी असेल वगैरे तर त्याचं अपॉइंटमेंट ऑफ कोर्ट कमिशनर मार्फत हे करून त्याची पार्टिशनचे काय त्या कमिशनरचा जो रिपोर्ट आहे त्याच्या अनुषंगानं तर पुढची कार्यवाही करायची असते म्हणून प्राथमिक डिक्री करतात. तर प्रिलिमिनरी डिक्री अँड फायनल डिक्री अशा प्रकारे देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर गार्निशी ऑर्डर म्हणून एखाद्या वेळेस तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं. म्हणजे शॉर्ट नोट. गार्निशी म्हणजे काय? जे डेटर ऑफ जजमेंट डेटर त्याला गार्निशी ऑर्डर म्हणतात. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न CPC मध्ये जर आले तर त्याला तुम्ही व्यवस्थितपणे सामोरे गेलं पाहिजे. मी तुम्हाला फक्त आत्ता प्रश्न सांगितले ते वेळेअभावी प्रत्येकाचं उत्तर शक्य नाही आणि उत्तरं तुम्हाला CPC मध्ये सापडतील. अशाच प्रकारे आपण पहिल्या पेपरचे सर्व जे विषय आहेत, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट आहे, सेल ऑफ गुड्स ॲक्ट आहे, पार्टनरशिप आहे, स्पेसिफिक रिलीफ आहे, याची थोडी चर्चा आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये वेळोवेळी करणार आहोत.
आज CPC विषय घेतलाय, त्यानंतर पुढचा विषय तुम्हाला येईल. तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. मी ज्या ज्यावेळी व्हिडिओ करेल त्याची तुम्हाला ऑटोमॅटिक नोटिफिकेशन येण्यासाठी त्याला मदत होते. धन्यवाद.